नमस्कार, मी आहे माधुरी हेल्दी फूड चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवत आहे खव्याची अशी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी. त्यासाठी फक्त 2 साहित्य घेतले आहेत मी. त्यासाठी खवा घेतला आहे पावशर आणि पिठी साखर घेतली आहे 1 वाटी. तर मी तुम्हाला दाखवत आहे आता खव्याची छानपैकी बर्फी. ओके, ही बघा कढई मी गरम करायला ठेवली आहे आणि हा खवा पूर्ण टाकून घेते. आणि आता आपल्याला एक 5 ते 6 मिनटं हा खवा गरम करून घ्यायचा आहे. मस्त अशी तोंडात टाकताच विरघळते ही बर्फी, एवढी छान असते. हे बघा तूप सुटायला लागलं आहे. आता मी गॅस बंद करून ठेवते. मला एक 5 मिनटं लागले आहेत गरम करायला हा खवा. हे बघा गरम करून घेतलेला आहे आता खवा. आता हा थंड होण्यासाठी मी ठेवते. 10 ते 15 मिनटं खूप होतील आणि त्याच्यानंतर मी बर्फी कशी करायची हे दाखवते तुम्हाला सर. आणि त्याच्यामध्ये काय काय टाकतो आपण, तुमच्या घरात अवेलेबल असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. हे बघा खवा थंड झाला आहे. आता यामध्ये मी पिठी साखर टाकते. आपल्याला जसं आवडतं तसं आपण टाकू शकतो गोड. ठीक आहे, आणि मी हे असं स्मॅश करून घेते, पूर्ण हाताने विरघळून घेऊन घेते आणि तुम्हाला दाखवते एकदम की कशी ही पिठी साखर पूर्ण याच्यामध्ये मेल्ट झालेली आहे व्यवस्थित. आपल्याला जसं गोड लागतं तसं आपण करू शकतो. हे बघा या प्रकारे मी पूर्ण अशी घेतली आहे पिठी साखर आणि हे एकजीव करते. आता हे सगळं एकजीव करते मी आता. हे बघा मी थंड करून त्याच्यामध्ये पिठी साखर टाकली आहे. 1 वाटीला थोडीशी कमी एवढी लागली आहे. तुम्हाला 1 वाटी आवडत असेल गोड जास्त तर टाकलं 1 वाटी तरी चालेल. आता मी हे सेट करायला ठेवणार आहे बर्फी. तर हे ताट घेतलेलं आहे मी आणि त्याला मी आता तूप लावून घेते. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला तूप लावायचं आहे ताटाला. आणि ही जी बर्फी आहे ती मी आता सेट करून घेते याच्यामध्ये. हे जे मिश्रण आहे बर्फीचं ते सगळं मी घेते. अशी छान मस्त हलवाईच्या दुकानात जशी मिळते ना तशी ही बर्फी लागणार आहे. मी सेट करून घेते. होणार आहे. हे बघा आता मी हे सगळे जे काप केले होते काजू आणि पिस्त्याचे हे असे टाकते याच्यावरती. ओके, घरात नसेल तुम्हाला अशीच केली प्लेन तरी चालेल. हे बघा आता काजू आणि पिस्ता टाकलेला आहे मी. आता केशरच्या काड्या अशा मस्त याच्यावर टाकते आणि मस्त डिझाईन अशी छान दिसेल. ठीक आहे, आणि सेट करायला मी फ्रीजमध्ये एक 10 मिनटं ठेवते. बर्फी तयार आहे आपली. हे बघा अशी 10 मिनटात आपली बर्फी तयार झालेली आहे. फक्त 10 मिनटं मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. ओके, तर आता मी कट करायला घेते आहे बर्फी. आपल्याला जसा शेप हवा असेल बर्फीचा तसा करू शकता तुम्ही. एक सुंदर दिसते बघा. आता मी ते सर्व करते आणि तुम्हाला दाखवते बर्फी किती छान दिसते ते. हे बघा आपली इतकी मस्त अशी बर्फी तयार झाली आहे. बघा किती छान दिसते आहे, एकदम मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारी आहे ही बर्फी. तर एकदम 10 मिनटाच्या आतच होती ही बर्फी खरं पाहिलं तर. फक्त खवा थोडासा मेल्ट होऊन द्यायचा, थंड करायचा आणि पिठी साखर त्याच्यामध्ये टाकायची आणि मस्त सेटिंगला ठेवायचं. एक 10 मिनटं बर्फी तयार आहे. तर ही बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कळवा आणि या माझ्या बर्फीच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.